कृपेची आस आहे आणि मग तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे मग विनंती विनंती माझी तुला विकास आहे कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे बहुजन प्रतिपालक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला त्रिवार अभिवादन करून मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द यांच्या वतीने माझ्या मायबापांना या छोट्याच्या कलावंताचा पुन्हा एक वार शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा वेळ फार झालेला आहे आयोजकांनी सुद्धा निश्चितपणे वेळेचा भान ठेवून कार्यक्रम करा अशी दोन्ही शहरांना आम्हाला सक्त ताकीद आहे आणि त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता मुद्द्याला हात घालण्याचा माझा प्रयत्न आहे शाळेची माझी ही दुसरी बारी मुंबई रंगमंचावरची पुन्हा एक वार कारण मी परवा 17 तारखेला पास दिलेला आहे पास दाखवलेला आहे प्रश्नही दिलेला आहे त्यांनीही मला दिलेला आहे त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे पुन्हा एकदा बघायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही यावं प्रथा आहे परंपरेप्रमाणे सर्वांना माझ्या मायबापांना आलेल्या या गर्दीमध्ये बसलेल्या सर्व शाहीर वर्गाला हितचिंतकांना माझे सर्व चाहते मंडळ असतील आणि झुमन बुवांचं पण चाहते असतील
त्यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आजचा कार्यक्रम ज्याने आयोजित केलेला आहे ते सुद्धा चिमण बुवांचंच फॅन आहे. आज चिमण बुवांचे फॅन आहेत आणि त्यांच्या कोकणी कला लांजा राजापूर चिमण फॅन्स क्लब आयोजित सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक मंडळातर्फे आजचा हा या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतोय, साकार होतोय, संपन्न होतोय. मी शतशः धन्यवाद देईन. या मंडळात आजच्या कार्यक्रमासाठी माझी निवड केलेली आहे आणि ही निवड सार्थ ठरवण्याचा माझा मित्रांनो प्रयत्न असेल. निश्चितपणे मुळांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आलेले आवर्जून नामोल्लेख सन्माननीय पुरस्कार प्राप्त सन्माननीय राजेंद्र बरीचशी मंडळी आहेत. माझे मित्र आहेत, बरीचशी मंडळी आहेत, जीवन कायमचा निश्चितपणे आहे. सिद्धार्थ दादा वीर आहे, रवींद्र भटकर साहेब आवर्जून दादांचं सुद्धा या कार्यक्रमाला आज करून उपस्थिती आहे. त्यांनाही या ठिकाणी आणि मुद्दा पोचवायचा आहे. फक्त गातोय, लक्ष असू द्या काय म्हणायचं आहे. मी थोडासा नाराज तुमच्यावर. मला पोरांना दोघांना तुम्ही साऊंड दिला असं मला बाहेर ना वाटलं. थोडंसं चाट मला वाटली की तशी तोडायला पाहिजे होती, सॉरी. पण तरी पण तुम्हाला मानाचा मुजरा आणि तुमची आमची कमान तुमच्या आमची आम्हाला माहिती दोघं आहेत, थोडासा इकडे तिकडे होणार, पण तरी पण तुम्ही ते करणार. म्हणून म्हणतोय काय म्हणतो बघा, मुद्द्याला डायरेक्ट मुद्द्याला काय म्हणतात. जिने घडविले या देशा प्रदेशा जिने घडविले चार लागेल पण त्यांना सवय यांना पांढरी जिने घडविले या देशा प्रदेशा साक्ष देतो महाराष्ट्राचा नकाशा. विषय गाजतोय, राजकारणावर बोलणार नाही. हे आज भांडी आज विरोध होतील, उद्या एकत्र होतील, तुमचं आमचं काय त्याच्यावर बोला. म्हणून म्हणतो मुद्द्याला हात आहे कसा आहे. अनेक शायराने गायला पण सचिन बुवा गातो काय म्हणतात. जिने घडविले या देशा प्रदेशा अफगाणिस्तान पर्यंत हिंदवी स्वराज्य होतं. पाकिस्तानात अटक करून एक अजूनही प्रदेश आहे. अटकेपर्यंत झेंडे लावले माझ्या मराठ्यांनी लावले. माझी माय बोली माझ्या मराठ्यांनी लावले. आम्ही कधीच कुणावर सक्ती केली नाही. म्हणून काय अजूनही बलुचिस्तानामध्ये भुकटी मराठी राहतात. ते मराठीच आहे, मुसलमान झाले अजूनही राहतात. म्हणून म्हणतो जिने घडविले या देशा प्रदेशा साक्ष देतो महाराष्ट्राचा नकाशा. मती वाचवा मराठी भाषा वाचवा मराठी भाषा.
जिने घडविले देशा प्रदेशा, जिने घडविले देशा प्रदेशा, साक्ष देतो महाराष्ट्राचा नकाशा, साक्ष देई महाराष्ट्राचा नकाशा. वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा. शब्द सुमने ही फुलाप्रमाणे वेचलीच पाहिजे. शब्द सुमने फुलाप्रमाणे वेचली पाहिजे. माय मराठी, माझी माय मराठी प्रत्येकाच्या ओठावर नाचली पाहिजे. तिचा कोण अनादर करत असेल, तिचा कोण अनादर करत असेल तर त्याच्या कानाखाली खेचली पाहिजे. आणि माझी मराठी भाषा मनापासून वाचली पाहिजे. वाचली पाहिजे म्हणजे दोन अर्थ आहे, वाचायला पण पाहिजे आणि वाचली पाहिजे. हा अर्थ गर्भित अर्थ आहे, तो माझा रसिक मागा घे म्हणून म्हणतो. अमृतात नाही पैदा जिंके ज्ञानेश्वराची ओळी आहे. भजन कीर्तनाची लावून आशा, भजन कीर्तनाची लावून आशा, नमन नाट्य मारून लावली तमाशा, ओ नमन नाट्य मारून लावली तमाशा. वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा.
ठोशाला लावून ठोशा यांचा हा परवापासला प्रॉब्लेम आहे. ईडब्ल्यू सेवा प्रियांश संतोष गोपाळ यांच्या माध्यमातून मराठी भाषा करण्यासाठी आम्ही कुठल्या पक्षाचा प्रचार करायला आलो. मी पहिल्यांदाच सांगितलंय हे आज गोड होती, आज भांडी, उद्या गोडे यांचा भरावसा घेऊ शकत नाही. पण मराठी या मुद्द्यावर आपण सर्वजण एकत्र यायला पाहिजे. तोडके म्हणते दोन बोल प्रियांश संतोष गोपाळ यांच्या मनाला भावले आणि म्हणून मराठी भाषा गाण्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे संदेश चंद्रकांत शिंदे याच सुद्धा या गीतासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणून म्हणायचं जास्त वेळ नाही. तुझा ध्यास देवा तुझा ध्यास देवा तुझं ध्यान मनी, तुझा ध्यास देवा तुझं ध्यान मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची बापणी, अरे गुणवर गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची तेहतीस कोटी देवात देखणी. अभी ऊपर गए तो ऊपर ही लगाएंगे उसको पांडरी पास. राजा देवांचा तू देवराया, या भुवरी दर्शन द्याया. याला काय बोलणार आहे ते माहिती नाही म्हणून सांगायला लागतो. प्रॅक्टिस नाही केलेला, प्रॅक्टिस वाला बुवा नाही, विदाऊट प्रॅक्टिस आहे. सांगितले गण सांगितलाय त्याला. आलो लेट आलोय पण भेट आलोय कसा माझ्या शिष्याने गेल्या वर्षी मंगेश आंबेडकरनं गण गायलाय. थोडासा खालच्या स्वरामध्ये गायलाय, गण चांगलाच गायलाय, सुंदरच गायलाय. फक्त त्याला अजून एक नोट वरती असते म्हणून एक नोट वरती गातोय. माझा गण आहे, मी लिहिलाय म्हणून म्हणायचं आहे. राजा देवांचा तू देवराया, या भुवरी दर्शन द्याया. छुम छुम छान वाजती पैंजण, शोभती तुझी पाया.
गणराया अरे हे भक्त आठवले अंतर अजून एक गैरसमज गिरी मेखलाने तिकडांनी पर्वतांनी निसर्गाने गिरी मेखलाने सोडाभिमान देवात देव साऱ्या आहे हा महान लावलाय वेळा
बक्षीस आहे. रसिक पुढच्या रविवारी झोंबी जोरात आहे. 13 तारीख आहे. 13वेचं जेवायला या एवढाच सांगतो. 13वा घालणार आहे त्या 13वेचं जेवायला फक्त ह्याच रंगमंचावर 13 तारखेला यावं तुम्ही. पुढच्या रविवारी 13 जुलै याच ठिकाणी याच वेळेला याच टायमाला जय गणेश मित्र मंडळ आयोजित कलगीतुऱ्यांचा महामुकाबला. कलगीवाले मनोरंजनाचा हुकमी एक्का म्हणजे मी कलगीवाले आणि हे डालगवाले कलगीवाले हे डालगवाले. ऐका व डालगा घेऊन आज सांगतो. कलगीवाले मनोरंजनाचा हुकमी एक्का शाहीर सचिन कदम विरुद्ध वर्षे शब्दांचे जादूगार. त्यांची जादू त्या दिवशी चालायची ना. आवर्जून सांगतो बघायला या जादू चालते का नाही चालते. शाहीर विकास तांबोरे यांचा जोरदार त्या दिवशी गर्दी म्हणजे त्या दिवशी शिका खाली नसतील एवढा निश्चितपणे आवर्जून सांगतो. योगेश माडी आणि जय गणेश मित्र मंडळ सन्मान्य नामेबुवा सन्मान्य वैभव नामे सन्मान्य दिलीप नामे योगेची म्हाडिक आणि त्यांचे सर्व सहकारी जेवण आहे त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं ते बहादर पारितोष. मला काय म्हणतात बुवा माहितीये का परवा 17ला आमची झाली. त्यांना म्हटलं बुवा 17 आहे तारीख 17 आहे रोख बस नाही म्हणतात बुवा तुम्ही मला बुवा म्हणतात मला घरातलं तुमचा इंजेक्शनच्या जे काय टोक काय म्हणतात बोतट झाले. ऐकायची ना तुम्ही पण मी ऐकले भारी दिसते. आणि थँक्स टू यू खरोखर थँक्स टू यू खरोखर चेतदाजी मग यांना मी अगदी मनापासून तुम्हाला मी का हे करतोय म्हणजे तुम्हाला धन्यवाद का देतो. तुम्ही दुसरी बारी टाकलीत ना त्याच्यामुळे मला विषय मिळाला त्याच्यासाठी तुम्हाला थँक्स टू यू. ऐका पहिला विषय बुवांचा बुवा तुम्ही पोरी नाचवता मला म्हटलं. आज सगळं दांडेकर आहे. हे परत टाकावर करू बोलायचं नाही. सगळं दांडेकर आणलंय. आठच आणलंय. 5 नाव आहे. सचिन बुवा म्हणतात मला. मला सचिन बुवा सगळं दांडेकर आहे का बरोबर ऐकलं बघून घ्या पहिलं 1 नंबर. चला मान केलाय मंडळाने सांगितलंय ना तर बघू 13 तारखेला काय होईल तेव्हा तर होईलच. पण आमची कलाकारांची पण कुशलपणा मित्रांनो. मी मोठेपणा सांगत नाही. माझा पोरगा अजून पहिलीत पण आहे 50,000 रुपये फी आहे. पोरं पाठवत नाही तो शक्तीपुऱ्या. मग त्याच्यात एखादी कुमारी पोरगी आम्ही म्हणतोय कुमारी पोरगी नाचवायला हरकत काय. उद्या तुम्ही म्हणाल जो बायकांनाच बोलू नका शक्तीपुरा बघायला मग आम्ही काय करायचं काही नाही. मग आमच्या व्यथा तुम्ही लक्षात घ्या. म्हटलं दादा मी सांगितलं आमच्या व्यथा तुम्ही लक्षात घ्या. पोरं नाही मिळतो मग त्याच्यात तो संच पूर्ण करण्यासाठी एका दुसरी कुमारी पोरगी मी म्हणतो ना 15 वर्षाच्या मुलीची आमचं मत आहे. 15 वर्षाच्या वरच्या मुली नका लागतो. चला तो आम्हाला विषय मान्य आहे. पण हे तुम्ही शिकवायचं नाही बुवा मला. आमचा मुंबई मंडळने आम्ही बघू. तुम्ही लांजा मंडळने तुमचा तुम्ही बघायचा. सचिन बुवाला शिकवायचा नाही हा कार्यक्रम. हे आम्ही मंडळाशी भांडून घेऊ नाही तर काहीतरी होईल. तो आमचा विषय तुम्ही शिकवायचा नाही. पासा तसा नियम नाही. पोरी नाचवायचा नाही म्हणून तसा नियम नाही. तुम्ही मला सांगितलंय म्हणून तुम्हाला म्हणतो. ऐका कळलं ऐका. लांजा तालुका उगवत तारा समीर मेटकर कुठे आहे. समीर मेटकर कुठे आहे. हातवर करून काल दिसलं तुम्हाला ही माना समजला. ऐका आम्ही शपथ घेतले परवा व्यंगावर कुणाच्या बोलणार नाही. व्यंगावर बोलणार नाही. आता ते परवा बुवा बोलले बुवा म्हणतात मग तुम्ही बुवा गारटलो मला म्हणतात. गारटलो आज गौरव नाही गारटलं म्हटलं पहिला कार्यक्रम आहे किती बोलायचं एखाद्याला किती डिवचायचं म्हटलं मान देवा म्हणतो गारटला म्हणून चेअर आणलंच ना. चेअर चौघांना ढोपी चेअर म्हणतात मला ऐका डोळं म्हणून म्हणतो डोळा ऐका चाल कशी आहे ती पण हो कृष्ण आणि त्याच्या सवंगडी बोबड्या सुदामा पेंड्या आणि त्यांच्या तो त्याचा उल्लेख आहे. मी यांना बोलणारच नाही. शप्पथ आय छान बोलणार नाही. पण विषय कसा आणलाय तो बघा. इसको किती सचिन कसा विषय आणला बघा. बुवा जिवारी लागलाच. आज तुम्हाला इंजेक्शन असा देईन परत तुम्ही उठायचं ना. तुम्हाला चांगली झोप लागलाच. ऐका
काय म्हणतोय हो तो चवंगणी म्हणतोय कृष्णाला, कृष्णा चोरी करा आता कवळींचं माठ त्यांचं काही दैदूत किंवा त्यांना अडवाय चाललाय, पण मला तुम्हाला घेऊन जायला लागेल. मी शरीरानं जरी व्याधी असतो, व्याधीग्रस्त असतो, तरी माझ्याशिवाय तुमचा हा डाव पुरा नाही व्हायचा असं तो म्हणतो. काय म्हणतो काय ऐकून माझं तुम्हाला घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडं तुम्हाला कृष्ण म्हणतो तुम्हाला द्यावंच लागेल. ऐकून माझं घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडं तुम्हाला द्यावंच लागेल. आणि मी कसाही असलो लुला पांगळा तर हे काय ना सांगा की मला तुम्ही तुमच्या न्यावंच लागेल. यायच लागेल मी म्हणतो येणार कसा म्हणतो ऐका लगेच करतो माहिती मला 10 मिनिटात. सोडून मला तो म्हणतोय कृष्णाला सोडून मला कुठं निघाला. मी शपथ घेते आहे ना लंगडा बोलला शपथ घेतले परवाच सांगितलं म्हणून म्हणतो सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव. सकाळला घेऊन गेलाय कृष्ण आज गवळीने अडवायची आपण त्याला ठेवला बाजूला त्याला तो म्हणतोय अरे सोडून मला कुठं निघाला तुम्ही विसरून माझं नाव. मी पण येतो सांगा ती तुमच्या अरे कृष्णा हे ना तुमचाच भाव. कृष्णा सगळ्यांना येतोय अरे मला पण मी पण तुझा दोस्त आहे मी पण तुझा मित्र आहे. सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव. मी पण येतो सांगा की तुमच्याला हे ना तुमचाच भाव. येतो कसा येतो टांगाव 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 सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव. मी पण येतो सांगा की तुमच्या हे ना तुमचाच भाव. टांगाव 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 कसा सचिन वार कसा आहे बघा वार. माहिती नाही काय घेणार आहे त्यांना पण नाही माहिती तरी पण ऐका घोडा सारे म्हणतात हा पण केवडीचा भाव देत नाही कोणीही कवडीचा. भाव देत नाही कोणीही कवडीचा. भाव देत नाही कोणीही कवडीचा. कांदा प्रश्न तुझ्या आहे निवडीचा का फक्त पेट्या सुद्धा मावळीचा. का पेट्या सुद्धा मावळीचा. पेट्या सुद्धा मावळीचा. अरे किती मी आपला किती मी आपला मी नाही एकटा लागल का रे मी भाव. मी पण येतो सांगा की तुमच्या आहे ना तुमचाच भाव. टांगाव 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 अजून एक अंतरा लिहिला आहे. एकच इंजेक्शन भारी आहे. दुसरा दिला टाकीचा उठायचा नाही. टांगाव पण नाही करायचा. लांगडा बोललेला नाही. आणि विषय जो बोललोय आधारण आहे हा कर्मावर ठेवलंय बुवा इसको सचिन बुवा कहते आमचा नाद करायचा नाही. आमच्या नादाला लागायचं ना. हा एकच वन पीस आहे असा पुढे शक्ती शोधून बघा तुम्ही. लय जादूगार आहेत ना जादूगार
त्या जादूगारांना सांगतोय तुमची जादू इथं चालणार नाही. हा लई जादूगार गेले असे जादू करणारे, त्यांचा सांगतो आता मी आता नाही बोलत, ते त्या दिवशीच बोले. ऐका, परवा मला भाऊ बोलले दुसरी बारी नेहमी गेले, मला काय बोलतात ऐका, दुसऱ्या बारी असा भाऊ आहे ना, मी आता सकट परत फेड करतो, प्रश्नपत्र राहत नाही 5 मिनिटात बारी करतो, प्रश्नपत्र राहत नाही. प्रश्न मी दिलाय बुवांना की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्याचं नाव असा मी शायरांना विषय दिला. त्या बाळाचं नाव काय, नाव काय, फक्त ग्रंथाचं फक्त नाव सांगा, मला उत्तर पण देऊ नका एवढंच सांगितलं, उत्तर पण नको. चाल ऐका, मला काय म्हणतात ऐका, दुसऱ्या बारी 1 मिनिट. लावून जीवाला गोर फिरतो दारोदार, याला झाली तर पोर वाया गेलं या सार, याला झाली तर पोर कळलाव्या या भोंदो बुवाला, सांगून करायचं काय. हे बाया मला म्हणतात, म्हणजे त्यांनी विषय दिलाय ना अर्धाचा, मला 2 पोरं आहेत, स्वतःची आहे, गॅरंटेड सांगतोय, म्हणून मला म्हणतात, मला बोलले दुसऱ्या बारीत म्हणून. लावून शिवाला घोर फिरतो दारोदार, वाया गेलं या सार, याला झाली तर पोर कळला या भोंदू बुवाला, सांगून करायचं काय. ए बायल्या घालीन नाकात, नाकात शिरायचा ना, नाकाचा होल बारीक असतो, नाकात नाही जायचा. ए बायल्या घालीन नाकात, शेवटी धरशील माझं पाय. त्यांचा विषय माझ्या वजा आहे, तो माझ्या तो वजा आहे, त्यांचं व्याजासकट परत फेड, कर्ज ते दुसऱ्या बारीतलं ते कर्ज फेडतोय, ते आहे का कसं कर्ज. अरे येणार ना, नारदाचा विषय त्यांनी सांगितलाय, मला म्हटले नारदाला काही पोरं झाली, काही नाही झाली, 60 पोरं झाली नारदाला, 60 पोरं. आणि तुम्ही जर खरोखर म्हणताना हा विषय मी लिहिलाय तर तुम्हाला चॅलेंज, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. त्या नारदाला पोरं घेतो, स्वराने प्रसंग कर, 101 रुपयांचं पारितोषिक, कशी भेटी घेऊ तुझी पांडुरंग. ऐका विषय, मुद्दा वरकडू नका, तुम्ही विषय घालाय का नाही नारदाचा. त्या नारदाला काही पोरं नाही बुवा, काही नाही, 60 पोरं झाली, 60 पोरं झाली. त्याचा बाप कोण आणि त्या 60 पोरांची नावं सांगायची, तर तू भाष्य, तर तू भाष्या, तू विषय घालास का नाही. उत्तराई कसा तो. अरे ये नारदा, अशी काय ना, असंच बोलला होता तो. अरे ये नारदा गडी तू अर्धा, गडी तू अर्धा, नारदाची नारदी झाली म्हणून होतो. अरे ये नारदा गडी तू अर्धा, बोलू मी काय र, बोलू मी काय र, तुला ना मरदा, ना मरलं बोललं पाहिजे म्हणजे बघ उत्तर कसं असतं. इसको सचिन हमारा काटा मागे नहीं मिलेगा भी नहीं, पानी भी नहीं मिलेगा. ऐका, अरे ये नारदा तू गडी अर्धा, बोलू मी काय रे, तुला ना मरदा, गायक दर्दी झाला सनार्दी, तुला गणलंय नाच्यात. नाच्या बोललं, नाच्या बोल, बायला बोल असतात, तुला नामर्थ बोललोय, तुला नाच्या, तुला गणलंय नाच्यात. आता इथं पंजाच्या नंतर येणारा विषय बोलणार होतो, पण नको, त्या बिरादरीला वाईट वाटत, त्या बिरादरीला वाईट वाटत, म्हणून मी नाही बोलत. ए ना मर्दा सांगा तुम्हीच मंडळी याच्यात. त्या नावाची नाव झाली, तिला नवरा झाला, त्या नवऱ्याचं नाव सांगायचं, 60 पोरं त्याला झाली, पोरांची नावं तुम्ही सांगायची. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात, तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात,
वाजोटी म्हैस तुला जरी बसली, मला म्हणतात मी रेडा गाभण ठेवला, मग त्याने मला विषय दिला वाजोटी म्हैस, तो पण आहे. मी प्रश्नपत्र नाही द्यायचा, एकच कपडा देतो. महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल का या घोड्याला? काय म्हणतात? दिली या रोळी सायंकाळी रंगानं काळी ही वाजोटी साली कोट सांगत सुटली जनात याला बडीला काळ्या म्हैशीला पिटून या वनात. परवाचा विषय बोला ऐका. म्हणून म्हणतो महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल का या घोड्याला? नदीची सर सांगा येईल का कधी त्या लहान ओढ्याला? मोठ्या शहराची शोभा सांगा येईल का गाव खेड्याला? आणि या दुधाळ म्हशीची सर येईल का या माझले रेड्याला? ऐका उत्तर ऐका. पिटलून लावतात म्हशीला, म्हणतात वाजोटी म्हस म्हटले. ऐका उत्तर कसं म्हणतात? दिसाया येणार अहो हा भोरा रेडा, आणि काळी म्हैस आणते ती भोरा रेडा संपला. दिसाया येणार हा भोरा रेडा मला पाहून भोकलला, मला पाहून भोकलला. याच्या आईशीनं त्या काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. त्याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानातून हाकलला. याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानातून हाकलला. दिसाया येणार हा काळा रेडा, दिसाया येणार हा काळा रेडा मला पाहून भोकलला, मला पाहून भोकलला. याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानातून हाकलला. 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 एक मिनिट, सगळ्यात महत्वाचा विषय माऊली संपला काय? शायरांनी मला प्रश्न केला. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले, आणि त्या भगवंताचे नाव काय आणि ते कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे? विषय पाहतो. यांची दोन उत्तरं मी दिले. शूर्पणखेचं उत्तर पहिलं, जे शूर्पणखा कोणत्या रूपात वावरते, मी उत्तर पहिलं बोललो. त्यांनी मान्य नाही केलं. मग 2 महिन्याने राजेशनी तेच उत्तर दिलं, माझ्याच घरातला शायर ते त्यांनी मान्य केलं. बरोबर. त्यानंतर एक दुसरा प्रश्न केला मला, लसूण पूर्वजन्मीची कोण? कालच्या परवाच्या कार्यक्रमात राजेशने त्यांचा कार्यक्रम काही ते शिवाजी मंदिर दादरला आला, तेव्हा बुवा बोलले ते स्वतः ऑन रेकॉर्ड आहे. सचिन बुवा आणि संदीप बुवा माझ्या उत्तराच्या 75% जवळ पोहोचले, म्हणून मी विषय बदलला. स्वतः मान्य. ही अवलाद आहे ना, हे बाबुरंगी घराण्याला डाग आहे का? माझ्या घराण्याने त्यांचे अनेक प्रश्न फोडले मित्रांनो, हे लोक मान्य करत होते. किंवा एवढं बोलायचं तुम्ही, एवढं बोला. 1 मिनिट आबा, याच्यावर नाही बोलायचं अजिबात, इथं कोणीच नाही बोलायचं, इथं काय बुवावर काय टीका नाही करत. तुम्ही मान्य करा, तुम्ही बोला की सचिन बुवा तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ पोहोचतो, मला अभिमान वाटेल. अगं एवढा अभ्यास करायचा, 50 पुस्तकं उलटायची, कोणतरी मेहनत करतोय ना, त्या मेहनतीला किंमत द्या बुवा. तुमच्या आधीची पिढी आहे ना अशी नव्हती. तुम्ही आता खरं असून सुद्धा तुम्ही नाहीच म्हणता. खोट्टा बोल पण रेटून बोल, खोट्टा बोल पण रेटून बोल. तुमचं पहिलं शूर्पणखेचं उत्तर मीच फोडलं, तुमचा दुसरा उत्तर सुद्धा आम्हीच पडला, तुम्हीच मान्य केले. परवा 75% जवळ आलं आणि मला बाबांनी सांगितलं बंद कर, असं नाही बोलायचं. बाबांना पण सांगा असं नाही. तुम्ही त्या ज्यानं शाहिराने प्रयत्न केलाय त्याचं तर नाव घ्या, त्याचं नाव घ्या की बाबा 75% तुम्ही माझ्या उत्तर, दुसऱ्याच्या बारीत बोलून नाही, म्हणून आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका. आज जर नाही म्हणाल ना बुवा तर तुला नरकात पण जागा नाही, त्याच्यापेक्षा सांगतो, त्याच्यापेक्षा आणखी काय असेल ना, आज तुला जागा. उत्तर सांगता येणार आहे, पुरावा आहे. आज जर नाही म्हणशील तर तुला तुझं तू ऐका. कलियुगात आपल्या भक्तांची निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले. त्या भक्त भगवंताचे नाव काय आणि त्या कलियुगात त्याचं वास्तव्य कुठे आहे? मी त्यांना बऱ्याच वेळा बोललो,
त्यांच्याकडे मुसलमान ग्रंथ आहे, मोमेडियन ग्रंथ आहे, 100% मी सांगतो हे प्रश्न त्यातलेच विचारतात. पण मित्रांनो, त्या नुपूर शर्माचं काय झालं माहिती आहे, सतअंशे जुदा सतअंशे जुदा म्हणून असले प्रश्न. शाळेत 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, त्यातले प्रश्न मला विचारा, मी उत्तर तुम्हाला देतोय. मला माहिती आहे याचा मला त्रास होणार, उत्तर तुम्हाला देणार नाही, याचा मला त्रास होणार 100%. हे रेकॉर्डिंग होणार आणि ह्याचं हे बाहेर जाणार, याचा मला त्रास. हे असले प्रश्न नका विचारू. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आहेत, त्या पुराणातले प्रश्न विचारा, मी तुम्हाला तरी पण उत्तर देतोय. विधी, आपल्या हिंदू धर्मामध्ये विधी, हे विधी आणि निषेध या 2 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. विधी म्हणजे आपण त्या सकाळपासून मानवी जीवनाला कसं वागायचं आहे, सकाळी उठल्यापासून अगदी जन्मापासून मरेपर्यंत, त्याला विधी म्हटलेलं गेलेलं आहे. आणि निषेध, ज्या गोष्टींचा निषेध केलेला आहे. दोन्ही गोष्टी आपल्या धर्मानं, चांगल्या आणि वाईट. विधी म्हणजे चांगली, निषेध म्हणजे वाईट गोष्ट. आता ती वाईट गोष्ट कोण करतात, विचार, वाईट गोष्ट कोण करतात, या कलियुगातलं त्यांनी विचारलं. मित्रांनो बघा, मला नाव नाही घ्यायचं, पण अशी एक जमात आहे, त्यांचा देव सांगतो की तुम्ही जो मला मानत नाही त्याचा जर तुम्ही खून केला, त्याला तुम्ही मारलं, त्याला त्यांच्या बायका पोरांवर अत्याचार केले, मारलं, तरी तुम्हाला जन्नत प्राप्त होईल. त्या निषेधाला सुद्धा त्यांनी ग्राह्य ठरवलेलं आहे. अशी लोक, आता परवाची पहलगाममध्ये घटना घडलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तीच लोक आहेत. आणि त्याचं ठिकाण मक्का मदिना आहे. आता ती लोक कोण आहेत ते तुम्हाला मी फोडून नाही सांगत, तुम्ही समजदार आहेत सगळेजण. ते निषेध करतात सगळ्या गोष्टीचा. ते जो त्याला मानत नाही तो काफिर काफिर. हा, जो अल्लाला मानत नाही तो काफिर, स्पष्टच बोलतो. अल्लाला मानत नाही तो काफिर. ते निषेधापासून त्यांच्याच ग्रंथाने सांगितलंय, जर तुम्ही हे कराल तर तुम्हाला जन्नत प्राप्त होईल. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ती जमात ती आहे आणि त्याचं ठिकाण मक्का मदिना. कुठलीही मुस्लिम कंट्री घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज नाही म्हणाल तर तोंड फोडून घ्या. फरमाईश घेतो. हे उदार राहिले, कशी भेट घेऊन तुझी पाठवता, हो ना, पहिल्या भेटीच्या शुभेच्छा. ही फरमाईश उदार राहिली, आल्या पहिली कशी भेट घेऊन तुझी पाठवता.